पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्यात। जनसुरक्षा विधेयकासंदर्भात पत्रकार संघटना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जनसुरक्षा विधेयकासंदर्भात पत्रकार संघटना चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। अशातच या बैठकीसाठी दोन्ही अधिकारी वर्ग दाखल झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। पत्रकार संघटनांकडून याआधी जनसुरक्षा विधेयकासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती। त्यामुळे आता पत्रकार संघटनांकडून याआधी सुद्धा जनसुरक्षा विधेयकासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली होती। या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी अभिषेक मुटाळ सध्या आपल्यासोबत आहे। अभिषेक, एकूण आता जर का पाहायचं तर मुख्य सचिव सुजाता सौनिक असतील किंवा मग एकूणच पोलीस महासंचालक असतील रश्मी शुक्ला ह्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या आहेत। पत्रकार संघटनांकडनं जनसुरक्षा विधेयकासंदर्भात आंदोलन आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। पत्रकार संघटना आक्रमक देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी सरकारकडनं चर्चेचं आमंत्रण आपल्याला या पत्रकार संघटनांना आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आता एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे देखील पत्रकार संघटनांसाठी सोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील। या बैठकीसाठी ही दोन्ही अधिकारी वर्ग जे आहेत ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूणच या जनसुरक्षा विधेयकासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलन झाल्यानंतर सरकारकडनं मागे पावलं घेतली जात आहेत का, नेमकं या संदर्भात काय चर्चा केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।